हे दोघं एकत्र आले तर या महाराष्ट्राचा सुद्धा विकास होईल, मराठीचा विकास होईल, मराठी माणसाचं भवितव्य उज्ज्वल होईल असं आम्हाला वाटतं. राजकारण एवढं खराब झालेलं आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार एवढा होतोय. मी ह्या पार्टीत घुसतो त्या पार्टीत घुसतो, त्यापेक्षा दोन्ही ह्यांचा फायदा बीजेपीला होतोय. आता यांच्याकडे कोणी नाही, त्याच्याकडे कोणी उरलेलं नाही, म्हणून एकत्र यायचं चाललेलं. या राजकारण्यांचा काही भरोसा नाही. सत्तेसाठी एकत्र येतील, नंतर परत एरे माझ्या मागल्या. सध्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठी माणसामध्ये एक चर्चा आहे, ती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का. मुंबई महानगरपालिका निवडणुका असेल किंवा मराठी भाषेचा मुद्दा असेल किंवा हिंदी सक्तीकरण असेल, या सर्व मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का या चर्चेला आता उधाण आलेलं आहे. निमित्त ठरलेलं आहे उद्धव ठाकरेंनी केलेलं भाषण, राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेली मुलाखत आणि त्या टाळीला उत्तर दिलेलं उद्धव ठाकरे यांचं भाषण. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत का, ठाणेकरांना नक्की याबद्दल काय वाटतं, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ठाणेकरांचं मत काय आहे आपण जाणून घेणार आहोत. तर चला तर मग पाहूया दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ठाणेकर काय म्हणाले. आणि मी ठाण्यातच राहते आणि जसं आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष लोकांना वाटतंच आहे की आपल्या मराठी लोकांसाठी दोघांनी एकत्र यावं. आणि जसं आता म्हटलं जातं आहे की महाराष्ट्रात राहून मराठी कंपल्सरी यायलाच पाहिजे, तर ते बरोबर आहे. तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये जा, तिकडे सगळेजण स्वतःच्या लँग्वेजला जास्त प्रभुत्व देतात. आता मी पहिले कांदिवलीला राहायची, तर मी सुद्धा गुजराती शिकलेली, म्हणजे तिकडच्या लोकांशी बोलणं वगैरे मी गुजरातीत बोलायची, तर त्याच्यात काय असं वाईट नाही आहे तिकडची लँग्वेज शिकण्यात. आणि म्हटलं तर खूप चांगलं होईल जर एकत्र आले, त्यांचे व्ह्यूज एकत्र जुळले तर खूपच चांगलं होईल. महाराष्ट्र आपल्या राज्यासाठी खूप फायदा होईल त्याचा. शेवटी ते पॉलिटिक्स आहे, काय चालतं आपल्याला माहीत नाही. आपल्याला समोर जे दिसतं तेच मागे असतं. हां, त्याच्यासाठी तर आलेच पाहिजे, पण शेवटी त्यांचे व्ह्यूज जुळले पाहिजेत की लोकांना तर असं वाटणारच. लोकांना एक सॉफ्ट कॉर्नर आहे दोघांसाठी. तर आता त्यांचं काय, आपण तर सगळेजण बोलतो त्यांना, त्यांच्या पार्टीमधले पण बोलतच असतील त्यांना की तुम्ही एकत्र या म्हणून. आता त्यांच्या हातात आहे, आपण किती काय करू शकत नाही. शेवटी त्यांचे व्ह्यूज आहेत ते. एकत्र म्हणजे नक्कीच आता दोन भाऊ एकत्र येत आहेत तर चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे एक प्रकारे कसं मराठीसाठी जे काय करतायत ते चांगलंच करतायत. सोबत त्यांना अजून एखाद्याची साथ मिळणं गरजेचं होतं आणि ते आता उद्धव साहेब स्वतः त्यांना साथ देत आहेत. स्वतःचा भाऊ जर स्वतः एकत्र उभे राहतात तर ऑब्व्हियसली चांगलं करतात असं मला तरी वाटतं. भाजप एकत्र येऊ देईल त्यांना हे काही आयडिया नाही, बट माझ्या हिशोबाने ते दोघं येत आहेत तर चांगलं काहीतरी करतात. नाही, महाराष्ट्रात तर ते मराठी भाषा पुढे जाणं ते तर गरजेचंच आहे ना. त्याच्यामुळे हिंदी भाषेमुळे होते, ऑब्व्हियसली होते, आहे, खूप गरजेचं आहे तसं बघायला गेलं तर. कारण महाराष्ट्रात मराठी वाढली पाहिजे आणि हे राज ठाकरे साहेब करतायत आणि पुढेही करतील. आणि आता एकत्र येऊन तर अजून जास्त होईल, चांगली गोष्ट आहे. यायला तर पहिल्यापासून पाहिजे होतं असं आमचं मत होतं, कारण हे दोन्ही बंधू शेवटी भाऊ आहेत आणि हे दोघं एकत्र आले तर ह्या महाराष्ट्राचा सुद्धा विकास होईल, मराठीचा विकास होईल, मराठी माणसाचं भवितव्य उज्ज्वल होईल असं आम्हाला वाटतं. तर त्यांनी एकत्र येणं कर्तव्य. एकत्र येऊ देईल का त्यांना. आता भाजप एकत्र येईल का नाही हा राजकारणाचा विषय. भाजप दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ देईल का नाही, ते काय देणार नाहीत, कारण ते तसं सांगता येणार नाही. मराठीची खेळचेपी होती हिंदी सक्तीकरण. आता भाजपमध्ये पण मराठी माणसं आहेत ना, त्यांनी जोर केला पाहिजे. पण मराठी भाषेची गळचेपी होते का हिंदी भाषे सक्तीकरण. नाही, मराठी भाषेची गळचेपी पहिल्यापासूनच आहे. ते तर आता मराठी माणसाला तो दर्जा दिला मराठीला, तर हे पहिलेच व्हायला पाहिजे, कारण आता हा महाराष्ट्र मराठी माणसाचाच आहे. हिंदी भाषेचं राजकारण भाजपासाठी फायद्याचं आहे असं तर आता सगळं दिल्लीवरून आहे, तर त्या आपण काय सांगू शकतो. महाराष्ट्रासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मराठी राजभाषेसाठी मराठीसाठी एकत्र यावं ठाकरे बंधूंनी. जरूर यावं. राजकारण बदलेल का. बदलायला पाहिजे, बदलायला पाहिजे. मला वाटतं दोन्ही भावाने एकत्र आल्यास खूप चांगलं आहे. कारण आजकाल म्हणजे राजकारण एवढं खराब झालेलं आहे की ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार एवढा होतोय. मी ह्या पार्टीत घुसतो त्या पार्टीत घुसतो, त्यापेक्षा दोन्ही ह्यांचा फायदा बीजेपीला होतो आहे. तर माझ्या म्हणण्याने दोन्ही भावाने एकत्र ह्या वेळेला आता एवढं बोललेलं आहे, एवढं
लोकांची इच्छा आहे तर त्यांनी करावं. बीजेपी एकत्र येऊ देईल का? बीजेपी ते एकत्र येऊ देणारच नाही. बीजेपी तर राज ठाकरेला बकरा बनवूनच सगळी कामं करून घ्यायला बघते आहे. मराठीची गळचेपी होते हिंदी भाषेत. नक्की नक्की गळचेपी होते आहे. पहिलीपासून घ्यायची काही जरूरत नाही. पाचवीपासून आहे ना, ठीक आहे ना. हा, पहिलीपासून कशाला? पहिलीच्या पोराला किती त्रास होणार आहे याच्यात? हा, एवढे कोण हिंदी इथे पहिलीपासून आता पाचवीच्या पोरांना शिकून मोठमोठे झाले नाहीत काय? एवढे वर्ष पाचवीच्या मुलापासूनच तर हिंदी चालू झाली होती. हिंदीकरण भाजपच्या फायद्याचं आहे. हा, हिंदीकरण भाजपच्या हो नक्कीच फायद्याचं आहे. त्यांना काय आता काय की इकडे सगळे आले, ते सगळे बिहार युपीची माणसं आले, त्यांच्या पोरांना इथे हिंदीच्या शाळा कमी पडतायत, त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. नाही ना, मी म्हणतो दोन्ही पार्ट्या एककडे व्हायचं ना, एकच पार्टी व्हायची. दोघा जणांनी एकाच पार्टीत व्हायचं बस. राजकारण तो बदलेल? राजकारण नक्कीच बदलेल. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येते. तेच सांगतो ना तुम्हाला, मुंबई महानगरपालिकेत जरूर फरक पडणार आहे याच्यामध्ये. भाजपचा काही संबंध नाही इकडे, दोन्ही एकत्र येऊ शकत नाही. येऊ शकत नाही का? वेळ निघून गेली आहे ती. पुलावरनं भरपूर पाणी गेलेलं आहे. आता यांच्याकडे कोणी नाही, त्याच्याकडे कोणी उरलेलं नाही आहे, म्हणून एकत्र यायचं चाललेलं आहे बस. मराठीचा मुद्दा बरेच वर्ष चाललेला आहे. मराठी लोक इंग्लिशमधनं आणि हिंदीतनं बोलतात, मग काय करणार? आता विषय असा आहे की दोन विषय आहेत, मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि मराठी माणूस आणि हिंदी सक्ती. तर त्याच्यावरून ठाकरे बंधू एकत्र यावं असं हिंदीची सक्ती वगैरे काही नाही आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आम्ही 10वी होतो तेव्हा आम्हाला 3 भाषाच होत्या, मराठी पहिली, दुसरी हिंदी आणि तिसरी इंग्लिश. मग आत्ता पण तेच आहे ना, सक्तीचा काय संबंध? काहीच नाही आहे तसं. सगळ्यांनी हिंदीचे पेपर दिलेले आहेत, त्यावेळेला हिंदी, संस्कृत एवढ्याच गोष्टी यायच्या. मग होतेच ना, हिंदी आम्ही शिकलेलो आहे, ते पण शिकलेले आहेत, त्याच वयाचे आहेत हे लोक. मग मराठीची हिंदीची सक्ती कुठे आहे? सगळेजण हिंदी बोलतातच ना. मराठी माणूस समोर तर मराठीतनं प्रतिसाद नाही आला तर हिंदीत बोलतो. मग सक्ती वगैरे काही नाही आहे. सगळ्या भाषा चांगल्या आहेत, ज्याला जी आवडेल ती भाषा शिकावी, बोलावी, संपलं. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राहील. नाही, काय अंदाज नाही वाटत. मग मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधून एकत्र यावं असं सामान्य माणसाला वाटतं का? असं बऱ्याच जणांना वाटतंय, ते बरेच वर्ष प्रयत्न पण करतायत, पण आता वेळ निघून गेली असं मला वाटतं. महाराष्ट्र धर्मासाठी, मराठीसाठी असं अनेकांचं म्हणणं आहे. एकत्र त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. एकनाथ शिंदे देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली, एकनाथ शिंदे देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र त्या दोघांनी एकमेकांना टाळी दिलेली आहे. तर राजकीय समीकरणं केव्हाही बदलू शकतात, ओव्हरनाईट बदलू शकतात. प्रत्येक राजकारणामध्ये कोणीही कोणाचा मित्र नसतो, शत्रू नसतो परमनंटली. जी राजकीय इक्वेशन्स त्या वेळेला येतात त्याप्रमाणे या ॲडजस्टमेंट होत असतात. त्याच्यामध्ये मराठीचा संबंध नाही, हिंदीचा संबंध नाही. इट इज अन ॲडजस्टमेंट टू, हे निमित्त असतं. बाकी तुम्ही मला सांगा ना, तुम्ही मराठी बोलणं सोडताय का? मला विचारताय, मी मराठीचाच बोलतो. सिंपल गोष्ट आहे एकदा. आणि तसं करावं लागतं. ते त्यांना राजकारणात आहे म्हणून अपरिहार्य आहे तो भाग, हेही समजून घ्यायला पाहिजे. या राजकारण्यांचा काही भरोसा नाही. सत्तेसाठी एकत्र येतील, नंतर परत एरे माझ्या मागल्या. मराठी धर्मासाठी एकत्र असेल तर काही अशक्य नाही. पण काय वाटतं, भाजप एकत्र येऊ देईल का त्यांना? द्यायला पाहिजे, कारण भाजप पण हिंदुत्वासाठी झगडतंय. भाषा ही फक्त माध्यम आहे आपले विचार व्यक्त करायचं, मग ती कुठलीही असो. सध्या महाराष्ट्र धर्मासाठी, मराठीसाठी काय भूमिका यावं असं तुम्हाला काय वाटतं? दोघांनी एकत्र यावं. काय होईल एकत्र आले? मराठी माणसांची ताकद वाढेल. आणखी हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी धरून ठेवला पाहिजे. हिंदुत्वाचा मुद्द्याचा भाजपने पण धरलाय ना. भाजपचे विचार थोडे वेगळी आहेत. मराठीच्या बाबतीमध्ये विचार केल्यास काय करावं असं वाटतं तुम्हाला ठाकरे बंधूंनी? मराठी माणसांसाठी त्यांनी काही करावं असं वाटतं, कारण आता मुंबईतनं मराठी माणूस जवळजवळ हद्दपार होत चालले आहे. त्यांच्यासाठी दोघे बंधू काहीच करत नाहीत, फक्त मराठी करून तेवढा नावाचा उदो करतात. मराठी माणूस मुंबई बाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी आतापर्यंत काय केलं आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केलं आहे?
मराठी माणूस मुंबईतनं फार बाहेर पडत चालला आहे. एकत्र यावं असं वाटतं, का? कारण ते दोघे भाऊ भाऊ आहेत म्हणून. पण भाजप त्यांना एकत्र येऊ देईल? येऊ शकतात ना. आता सध्या हिंदी भाषेची सक्ती केली जाते, मराठी भाषा बाबत देखील प्रश्न निर्माण होत होता. काय वाटतं दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं? कारण ते दोघं पण भाऊ विरुद्ध झालेले आहेत ना. ते बरे असे दोघे जण एकत्र आल्याने सर्व जनता पण अशीच खुशीने एकत्र येईल. मराठी माणूस हीच त्यांची इच्छा आहे. त्याला निवडणुकामध्ये दोघांनी युती करावी. हं? महाराष्ट्र धर्मासाठी निवडणुकासाठी त्यांनी युती करावी का? युती तर करावीच, पण एक संघटना पण करायलाच पाहिजे ना. काय फायदा होईल महाराष्ट्राला? खूप फायदा होईल, चांगला फायदा होईल. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातली लोक एकत्र जमतील आणि ते एकमेकाशी विरुद्ध नाही राहणार किंवा एकमेकाशी वाईट संघटना नाही करणार. मराठी माणूस एक होईल. हा एक होणार. भाऊ भाऊ एक झाले म्हणून सर्व मराठी संघटना एक होणारच ना.